नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण लोगाव या ठिकाणी यशस्वी सामाजिक महिला संस्थेच्या वतीने महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आणि विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करण्यात आलं। डान्स कॉम्पिटिशनचं उद्घाटन करण्यात आलं। तसेच अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित दिलेले आहे। आपल्याबरोबर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक आणि प्रमुख महिला या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या कार्यक्रमाबद्दल आपण त्यांच्याकडून काय मनोगत आहे कार्यक्रमाचं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। यशस्वी महिला सामाजिक संस्थेच्या वतीने जे महिला बचत गट आहे त्या ज्या महिला आहेत प्रत्येक एरियाच्या, तर या महिलांना आज आम्ही पुरस्कार दिलेला आहे। हा पुरस्कार का दिलेला आहे? कारण ही त्यांच्या कामाची पोचपावती आहे आणि जेव्हा आपल्याला आपल्या कामाची पोचपावती भेटते ना, तर काम आपण खूप आवडीने करतो। यशस्वी महिला सामाजिक संस्थेच्या वतीने लोगाव, येरवडा, वाघुली, खराडीमध्ये आम्ही जे काही प्रशिक्षण देतो, फॅशन डिझायनिंग आहे, ब्युटी पार्लर आहे, आमच्या ज्या खरंच ट्रेनर खूप छान, म्हणजे नेहमी मला सहकार्याची भावना असते त्यांची आणि खूप छान सहकार्य करतात। आज त्यांच्या माध्यमातून माझ्या लोगावमध्ये संस्थेच्या मार्फत जवळजवळ 100 महिलांना प्रशिक्षण दिले आणि 2 बॅच अजून चालू आहेत आमच्या। तसंच आज PDC बँकेचे आम्ही काही अधिकारी वर्ग बोलवला होता। माझ्या ह्या सहकारी वर्गाने आज इतका सुंदर कार्यक्रम तो घडवून आणलेला आहे आणि आज कार्यक्रमाला जवळजवळ 200-250 महिला तरी उपस्थित होत्या। तर सगळ्यांचं मी खरंच मनापासून धन्यवाद बोलेन। तसंच महिला दिनानिमित्त आमच्या ज्या बचत गटाच्या महिला आहेत, आमच्या प्रशिक्षण घेणाऱ्या महिला आहेत, त्या महिलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी आज आम्ही डान्स क्लास सुरू केलेला आहे। त्याचं आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे आणि त्याच्यासाठी भरपूर आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहे आणि मला माहिती आहे की जे काही काम आम्ही सुरू करतो तर ते नेमकं भरभराटीने चालू होतं। ह्या संस्थेत काम करायला खूप काही चांगलं वाटतं। सारिकाताई आहेत त्याच्यामुळं आम्हाला खूप आधार वाटतो। त्यांनी खूप आम्हाला सपोर्ट करतात। बचत गट आम्ही एक सोडून 2 बचत गट केले, ती बायका आम्हाला सपोर्ट करतात। त्याच्यापेक्षा अतुल भाऊ त्यांचे मिस्टर आहेत, त्यांनी तर खूप सारिकाताईंना खूप सपोर्ट करतात आणि त्यांना पाठिंबा असाच राहा तुम्ही भाऊ, आणि तुम्ही पाठिंबा देत राहिल्यावरच पुढे सारिकाताई जाते। खूप खूप अभिमान वाटतो त्यांचा मला। अशाच पुढच्या पायरीवर असंच जाऊ द्या आणि त्याने असाच आम्हाला आधार द्यावा। मी पुष्पा पाटोळे बोलते, मी बचत गटाची अध्यक्ष आहे। ताई आमच्या म्हणजे खूप भरभरून सगळ्यांना प्रोत्साहन देतात ते, त्याच्यामुळं बायकांना उत्साह वाटतोय, कामामध्ये सगळे अग्रेसर झालेले आहेत आणि आमचं बचत गट आणि त्यांची संस्था खूप म्हणजे काय म्हणतात सगळ्या संस्थेमध्ये पुढं जाईल यात शंकाच नाही आहे आणि झाडाचं काय म्हणतात मोठं वटवृक्ष होईल ही मी आशा करते। 2 शब्द माझ्या गाण्यातून मला सांगायचे। सबके लिए खुला है मंदिर यह हमारा, सबके लिए खुला है मंदिर यह हमारा। आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशियों का मंदिर यह हमारा, सबके लिए खुला है मंदिर यह हमारा। मला सारिकाताईंनी हे जे काही संस्था खोललेले आहेत हे नुसतं संस्थाच नाही तर मंदिर असल्यासारखं आहे। सगळ्यांना याच्यामुळे जे काही बायका घरात बसतात त्यांना सर्वांना बाहेर काढायचं काम सारिकाताईंनी केलेलं आहे। सारिकाताईंनी सर्वांना खूप सपोर्ट केलेला आहे। आपल्यासारख्या लेडीज लोकांना त्यांनी घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा, त्यांच्या पंखांमध्ये बळ देण्याचा, त्यांना स्वावलंबी बनवण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे आणि त्यांच्यासोबत आपण सगळे जुडलेलो आहोत। आणि मला हे सांगायचं आहे की ताई जे काम करतायत प्रत्येकाने, आपण सोबत तर आहोतच त्यांच्या, पण सगळ्यांनी एक चांगला विश्वास ठेवून त्यांच्या कामाला असाच हातभार लावून आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपणही हे काम केलं पाहिजे। यशस्वी महिला सामाजिक संस्था ही आता येरवड्यातून चालू आहे, तर ही संस्था मी गावागावात नेऊन पोचवण्याचं काम करते आणि त्याची सुरुवात मी करते अंबेजोगाईतून आणि याच्यासाठी माझं ताईंना बोलणं पण झालेलं आहे। बचत गट हो आतापर्यंत सगळ्यांनी ठरवायचं करणार आहे, पण आतापर्यंत यशस्वी झाला नव्हता। पण सारिकाताईंनी जसं मनावर घेतलं आणि त्यांनी जो आमच्या एरियामध्ये जो बचत गट चालू केला त्यामुळे आम्हाला पण कळलं आणि त्यामुळे आम्ही बाहेर पण पडलो। त्यांचे खूप खूप मनापासून आभार। एकच म्हणेन की तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या मागे आहोत।
माझं नाव सविता आनेराव. माझी मिरची 80 मिरची कांडपचा व्यवसाय आहे माझा. मी कधी घराच्या बाहेर निघत नाही, पण सारिकाताईमुळं वैशालीताईमुळं मी आज इथं आले कार्यक्रमाला. मी काय शिकलेली नाही, तरी पण मला त्यांनी गटात सहभागी करून घेतलं. मला सारिकाताई मोरे यांचं खूप अभिमान वाटतो की यांनी संस्थेसाठी म्हणजे काम करतात. मी पण जनसेवा संस्थामध्ये काम करते. बचत गट हे मला म्हणजे माझ्या नंदनी आणि सारिकाताई मोरे यांच्या थ्रू मला माहिती झालं बचत गट कसा असतो, त्या संस्थेमध्ये कसं काम करायचं काय सगळं म्हणजे सारिकाताईमुळे प्रत्येक गोष्टीची माहिती झाली. मी जयश्री घुनकीकर. माझे आधारस्तंभ म्हणजे सारिकाताई मोरे. त्यांनी मला पार्लरचा कोर्स शिकवण्याची महिलांना संधी दिली. यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते. त्यांच्यामुळंच आज आम्हाला म्हणजे पुढे जाण्याची संधी मिळाली आहे. मी विद्या पाटील. मी यशस्वी महिला सामाजिक संस्थेत ॲज अ ट्रेनर कार्यरत आहे. यशस्वी महिला सामाजिक संस्थेतून बऱ्याच महिलांनी ट्रेनिंग घेऊन आज यशस्वीरित्या त्या सक्षम होऊन स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. सारिकाताई मोरेंनी मला इथे शिकवण्याची जी संधी दिली त्यासाठी मी त्यांचे आभार मानते. नमस्कार, माझं नाव आलिशा मुंडे. मी यशस्वी सामाजिक संस्थेची ट्रेनर आहे, फॅशनची ट्रेनर आहे. मी खूप ज्योतिताईचं व सारिका मॅडमचा आभार मानते की त्यांच्यामुळे मला आज इथपर्यंत येण्याची संधी भेटली. यशस्वी महिला संस्था यांच्यामार्फत मी प्रशिक्षण घेतल्या बचत गटातून लोन घेऊन मी हा माझा व्यवसाय चालू केलेला आहे. माझ्या गटाचं नाव आहे ओम साई बचत गट. त्याच्यामार्फत मी स्वामी समर्थ बचत गट हा चालू केला मसाले चालू केलेला आहे. तर याच्यामध्ये मला ताईंनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. बँकेमार्फतही आम्हाला खूप मदत आहे. अशीच पाठिंबा ताईंचा आम्हाला राहू द्या. महिला दिनाचा कार्यक्रम लवगाव परिसरामध्ये यशस्वी सामाजिक संस्था या माध्यमातून घेण्यात आला. PDC बँकचे मान्यवर इथे येऊन उपस्थिती दाखवली. त्यांनी त्यांच्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन. यशस्वी महिला सामाजिक संस्थेच्या संस्थापिका सारिका मोरे माझ्या मिसेसचा मला अभिमान आहे. अभिमान वाटतो की त्यांनी असंच पुढं काम करत जावं आणि मी त्यांना सपोर्ट करत जाईन.